नसेच ना. MS27 12 12 हर्टिंग टाइम लागलेला आहे रामपूरकरिता. कामटवाडा सोमटाणा सावंगी मार्ग रामपूर. चला म्हणलं, लागला गाडी लागला. चला लवकर लवकर फटाफट घ्या, थैल्या घ्या, जितके घेता येईल तितके घ्या, बाकीचे मी आणतो. चला चला या बरं बाया, चला 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 चला. संडा मावशी झालं का सगळं सामान आता? काही राहिलं गेलं का? काही नाही का? आता फक्त एक कट्टर राहिला लक्ष्मी भाऊ, तेवढं बहुतेक ते आणा आता पटकन आणि चला लवकर. हो या पटकन या. बरोबर हे अंदर द्या ना फटाफट ठेवून आता. हो चला घ्या म्हणा अंदर लवकर लवकर. ती एक एक थैली देतो बरोबर पद्धतशीर आम्ही. ठेवतो ते आम्ही, फक्त तुम्ही तेवढं ते कट्ट घेऊन या. आणि हे तुमच्या हातचं हे जे कट्टा आहे इथेच ठेवा. ते बाकीचं घेऊन या. ते काल मिरून राहिले तुम्ही दादाची नेता आणता काय ते फवाराच्या त्या औषधाच्या बॉटल आहे त्याच्या. हो फालतू कसं काय पडलं फळलं सांडलं तर राहू दे, मी आणतो आणतो. काय बोला चंदू म्हणा. आणा लवकर लवकर जा मारती जाय. आणा तुम्ही काही का बरं जा तुम्ही जा. चल बरं भूषणचे ये लवकर खाली उतरा. या बरं उतरा बरं. एक एक थैली घ्या वर आता. व्यवस्थित ठेवा लवकर लवकर. चला घ्या पटकन. हो आरामात घेऊ, घाई नका करू. हो कंडक्टर साहेब म्हणे मी डबा आणतो म्हणे बाद. मग 10 मिनिटं होतीच, लेटच होते वाटते आज. घ्या आरामाने घ्या. चला उतरा बा, घ्या बरं एक एक थैली. चला आरामाने व्यवस्थित ठेवा. काही आता हे नाही झालं पाहिजे तुटफूट. चला घ्या लवकर. झालं का तिचं काय काही? झालं निपटला आता. हो चला तुम्ही आता लवकर बसा लवकर पटकन. चला चला चला. मग आणा तुम्ही एक माजोड द्या. हे कट्ट माजोड द्या, ते तुम्ही आणा. चला पटकन चला द्या माजोड. राहू दे ना. घेतो हे बा तुम्ही राहू दे. हो जा तुम्ही जा पटकन जा. आणा तुम्ही आणा बरं एक कट्ट मापाशी. मग काय इतकं आता मगापासून थैल्या घेऊन चालले. आणा इकडे. नाही बा तुम्ही राहू दे, ते माजोड द्या ना. काही भारी नाही ते. भारी नाही म्हणता बाबा. काय म्हणलं लक्ष्मी भाऊजी मी काय आहे काय म्हणला असं काहीतरी दिसून राहिलं. मला बंडल आहे का बाबा एक पैशाचे? सांगा आता हे बा बोल नका म्हणलं कोणाले. पैसे आहेत पैसे. ते कसं वैकून या म्हणून मी एसटीनं आलो. नाही तर माझी गाडी काही पंक्चर नाही झाली ती. म्हणून मी पैशाच्यानं इकडून आलो एसटीनं. इकडे पैसे नेत नका जाऊ बाबा. लोकांच्या गायला फाशी असेल तुम्ही अशानं. किती रुपये पाहिजे? नाही ते बंडल आपले दादाचे आहेत म्हणून ते जास्त वाटते. फक्त सांगू नका कोणाले. जास्त काय असं म्हणजे इकडे तिकडे काही करू नका. नाही बाबा तुमच्या दूर राहू द्या. हो बरं झालं बाबा, मी घेतलं नाही. नसतं फालतू कोण उडवलं तर बसायला मला भरती द्यायची पाहिजे. चला म्हणलं अशा आणत नको जाऊ. पण आता चला चला. चलो बच गए लक्ष्मण के 12 नहीं है. पूरी एसटी हाईजैक करने वाला है बोलते हटेले. अब टेंशन का काम नहीं है. मंगू आता होगा अभी. बस लेके जाएंगे पिस्टल विस्टल साथ में लेके. नहीं है चलो मंगू को फोन लगाता आया कि नहीं तो नहीं है. एसटी निकलने का टाइम हो गया. 5 मिनट में एसटी निकलने वाली है. आता किती वाजले? 9:30च्या वर होऊन राहिले ना तरी आले नाही. 9 वाजता येतो म्हणे. इतका उशीर कसा काय झाला? हॅलो हा बोल काय म्हणता? हॅलो तुम्ही काय म्हणतो? कुठे आहात तुम्ही सध्या? अजून निघालेच नाही का म्हटलं तुम्ही? लवकर येणार होते ना आज? येऊनच राहिलो आता. बस स्टँडवर आहो मी. हो बस स्टँडवर बस आता एसटी निघायचीच आहे. अंदर बसलेला होता. आता कंडक्टर साहेब आलेला आहे. ड्रायव्हर साहेब येऊ राहिले. येतो आता. हो समजा असं पकड 10 वाजता येतो. 10 वाजता. सांगा आता तुम्ही गाडी येऊन राहिले होते ना. मग काय झालं? काय नसतं शक्य. मग काय तर मी तिथं राखे घ्यायला गेलो. तर माग एक गुंडा लागला होता. हो कसं ते मागायचेच जा. मी जिकडे जाऊ तिकडे ते मॅडला 100% पुढे झोडपा देते आपल्याला. तर म्हणून मी काय केलं गाडी एका दुकानापाशी लावून ठेवून दिली. आणि तिथून म्हणलं एसटीने आता येऊन राहिलो मी. फालतू म्हणलं रस्त्यात अडवलं मारलं फारलं तर काय करा. पैसे गेले चालते पण झोडलं तर काय करा म्हणलं. बसा लागेल मला. म्हणून म्हणलं येतो मी एसटीने येऊन राहिलो. आपल्याकडे बाया घ्या भरपूर लोक आहेत. येतो काही काळजी करू नको. बरं ठीक आहे मग आता जेवून घेते मी. आता आम्ही सगळेजण जेवून घेतो आता. या मग तुम्ही आता एसटीनं. बरोबर जेवण घेऊन करून घ्या तुम्ही. येतो मी येतो. बस 10 सव्वा 10च्या आत. ओके. बोलो कहाँ पे है? हाँ आए नहीं अभी तक तुम यहाँ पे फाटे पर? हाँ अरे हाँ अभी वो मंगू आया ना अपना. वो कैसा सामान घर को था ना. वो कपड़े चेंज करके आ गया. मैंने भी दाढ़ी वाड़ी नकली दाढ़ी निकाल ली. कैसे आ रहे हैं हम उधर. हाँ एसटी कैसे 10 मिनट में निकलने वाली है. वो कैसा कंडक्टर अभी डब्बा लाने को गया है. सभी लोग वहाँ पे बैठे हुए हैं. मेरे को कैसा लगा फालतू का ऐसा अपना गेम कर देंगे. अपन बैठेंगे राह देखते हुए. ये आएंगे नहीं. इसलिए मैं एसटी निकलने तक यही खड़ा था. अभी बस 10 मिनट में निकलने वाली है. सबसे के सब बैठे हुए हैं. एसटी का आपने क्या करना है? उसमें लक्ष्मण है कि ये बता मेरे को पहले. वो भी उसका वो जो अपना क्या बोलते चुमड़ा लेके. नहीं वही तो देख रहा था मैं. फिर क्या तो उस पर ज्यादा ध्यान है मेरा. अभी बैठा है अंदर वो. बस अभी एसटी निकलने वाली. हम आगे निकल जाते अब. ठीक है आ जाओ जल्दी. हाँ हो यहाँ पे मैंने इंतजाम किया है बराबर. मैं रुका था गाड़ी. फिर अंदर घुस गया कि बस हो गया काम अपना. तुम वो अपनी पिस्तौल लाई ना पिस्तौल. है ना सब है. बिल्कुल टेंशन नहीं तुम मत लो. आ रहे बस 15 मिनट में वहाँ पे पहुँचते. तब तक ये अपनी कैसी 1-2 खेड़े करके गाड़ी आ जाती वहाँ तक. आता मैं निकलता फिर. अच्छा ठीक है फिर. हाँ पूरी हाईजैक करनी है अपने को एसटी. हाँ वही बोल रहा था जरा सा कैसा स्ट्रांगली अपने को काम करना है. हाँ देखना मैं अंदर घुस गया कि बाकी का तुमको संभालना है पूरा. सबके सब बिल्कुल जितना माल है उतना निकाल लेंगे और रपा हो जाएंगे. 2.5 लाख तो अपने लक्ष्मण के पास है. बाकी के जो लोग हैं उसमें बैठे हुए उनके पास भी कुछ ना कुछ निकलता है. हो गई नहीं वही नहीं ये वो. 10-12 लाख का बजट है मेरे हिसाब से तो. और टेंशन मत लो तुम. आ रहे अपन. लेकिन मैं क्या बोल रहा हाईजैक कैसे करेंगे. वहाँ पे तो कैसे गाड़ियाँ चालू ही रहते ना आना जाना. तो फालतू अपन लफड़े में नहीं आने को ना. का टेंशन मत लेना तू. बंदूक लगाई कि ड्राइवर तो काफी गाड़ी लगा था. फिर क्या तो सानसून इलाके में ले जाएंगे और वहाँ से देखेंगे अपना क्या है. तो अच्छा यानी वहाँ से गाड़ी अपने को दूसरी जगह लेके जाना है नहीं क्या. सुनसान इलाके में. और वहाँ पे अपना जो कुछ है अपनी वसूली करने की नहीं क्या. ठीक है फिर. हाँ निकलो अभी. हाँ जल्दी आ जाओ आप. नहीं तो मैं अकेला रहूंगा तो मेरे को मार खाना पड़ेगा. आ जाओ जल्दी. बाबराच्या कंदला म्हणजे बोलता 10:30 वाजले तरी पता नाही आपले. एसटी काऊन नाही आली अजून. 10:15 पर्यंत तर एसटी येत असते आपली. बहुतेक यायला पाहिजे ती म्हणून आतापर्यंत. बहुतेक कॅन्सल झालं नसून झाली म्हणा टाइम गेम. काही नाही सांगा.
कॅन्सल काय होते फोन नसता लागते मग काय येते ते जरा मागं पुढे होत असते. प्रत्येक ठिकाणी थांबणं सांगते येईल 10-5 मिनिटात येईल. त्याच्यामध्ये वाटते मग नाही का आता घरी बसल्यापेक्षा चला मग तिथं त्याला जरासं थैल्या गेल्या उचलू लागले. आता काय काय आणलं काय काय नाही का चला मग चला. वा आलीच ना राजे एसटीचं 11:15 काटा गेला ना. का रे जगन संकेत एसटी आलीच ना वाटते अजून. याची सण मावशी बी यायची आहे जगनची आजी बी यायची आहे. मग काय वाटच पाहून राहिलो आम्ही काही येते मग आता काय माती लागला तिकडे चिरकुटेला बहिणीच्या घरी आणि मी बसलो इकडे वाट पाहता मला लागली भूक. हो ना आम्ही त्याच कंडिशन मध्ये आहो. पण त्यावर आता आमचं कसं तरी तक धरून आम्ही पण म्हणलं का आलं कोण नाही म्हणा एसटी कॅन्सल झाली का कसं काय म्हणलं आता काही समजत नाही शांताराम. फोन लावून पाहणार रे फोन लावून पाहणं त्याला मग कुठं काय एसटीचं बसले आपली इथं फात्या फाळं लावा फोन. पाहिले ना लावून पाहिले ना फोन तिघीचे स्विच ऑफ सांगून राहिले. बहुतेक आता दिवसभरात मोबाईल होता त्याच्याजवळ उतरला असेल बॅटरी द्यायच्या. मला तर वाटते बहुतेक लगाचं बळभोजीतच नसेल गेले नाही मोठे बा. मला तसंच वाटून राहिले शांताराम बहुतेक एसटी कॅन्सल झाली असेल कदाचित आणि हे बाया गेल्या असेल सगळ्या बळभोच्या घरी मुक्कामी असा अंदाज आहे. तसंच 100% बळभाऊच्या घरीच गेल्या आहे सगळ्या. एसटी काही आली नाही आज. झालं आता बळभाऊचे सगळे बिलकुल किराणा चकच करते ते. मग काय तर त्याला मला वाटते पगारही पुर देत नाही हे आता. एवढ्या लाट जर घेऊन गेले हे मा घरचे नेला आहे लाट पुरा. जाऊ दे आता झोपाचे वांदे सरे वांदेच वांदे बा पाहतो मी बळभाऊला फोन लावून पाहतो काय कंडिशन म्हणजे कसं आपण निश्चिंत होऊन जातो मग नाही का. ठीक आहे लावतो. पण आपण आता इतकं उशीर होते तर घरच्याला कमीत कमी फोन करून सांगायलाच पाहिजे त्या बळभाऊच्या घरी गेल्यावर फोन लावा घरी असं आहे म्हणून आम्ही येत नाही असं तसं काही सांगायचं काम नाही काहीच नाही. आपल्या याच्यात आहेत ते 3,000 आले 3,000 आले बस आता सामानात गुंग आहेत ते लावा फोन जाऊ दे पाय काय झालं म्हणा बा 11:15 वाजता फोन आला शांताराम भाऊचा काही गडबड नाही. हॅलो बोला मग भाऊ काय म्हणतो. भाऊ ती रामपूरची जत्रा तिकडे आली का म्हणलं बाया सगळ्या तुमच्या घरी आहे का मुक्कामी. रामपूरची जत्रा कोण मा इकडे नाही बा कोणी नाही आलं घरी कोण काय झालं. अरे बाया आल्या नाही का म्हणलं हे सकाळी आपल्या लाडकी बहिणीचे पैसे काढायला गेल्या होत्या सामान सुमान आणाले तर म्हणलं बाया आल्या नाही का तुमच्या घरी मुक्कामी. ते हल्टिंग हुकला वाटते बहुतेक एसटी आला नाही. 11:15 वाजले 11:15 आली एसटी येत असते. मला कदाचित तुमच्याच घरी गेले का आले नाही का मग तिकडे बोलून राहिले अजून म्हणजे घरी पोहोचलेच नाही का. बाप्पा आता 11:30 वाजता विड्रॉल झाला सगळ्या बाया जाणते मा घरची बाई गेली ना इतका दिवस घातला तरी ते सामान घेणं नाही झालं. आता सांगा एसटी आली नाही म्हणता. त्याच काळजीत पडलो आम्ही की बा एसटीत आली नाही मग गेल्या कोणाच्या घरी. आता आम्हाला 100% डाऊट होता की तुमच्या इथे गेल्याच असेल बाई. आता एसटी आली असेल का नाही आली असेल हे काही आपल्याला सांगता येत नाही. पण गावात तर आली नाही एसटी. आता कोणाच्या घरी गेल्याच नाही बा. तुम्ही अजून चौकशी करा गुरुजी तर कोणाची इथे मुक्कामी असेल तर मी डेपोत जाऊन पाहतो आता. तिथं जर असले बा कोणी तर विचारपूस करतो त्याले रामपूर हल्टिंग टाइम गेला का नाही. बस तसं करा तुम्ही आता एवढी तकलीफ घ्या आता. तुम्ही काळा स्कूटी काढा मग तिथं जा त्याला म्हणा रामपूर टाइम गेला का नाही का काय झालं काय नाही समजायला मार्ग लागते मग. हो बस जातो ना मी आता पाहतो काय आहे कंडिशन. हो ठीक आहे काही काळजी करू नका तुम्ही असते नसते कोणाच तरी घरी गेल्या असेल बहुतेक असं वाटते एसटीच कॅन्सल झाली. हो ना तेच म्हटलं काळजीत जाऊ आम्ही आता काय काय नाही. बरं ठीक आहे मग हो जा तुम्ही लवकर पाहून या. आले का नाही घरावर कुठे आता बडभाऊच्या घरी नाही म्हणते आता काय निरोप आणते काय नाही आता बस स्टँडवर गेल्यावर. आता एसटी तिथून निघाली का निघाली नाही का काय आहे त्याचा मेळ काही समजायला मार्ग नाही बा. पण आता मी काय म्हणतो भ्याचं काहीच कारण नाही आहे. गुंपा मावशी जोपर्यंत संघ आहे त्याच्या टेन्शनचं काम नाही. भाजी काय तिथं आल्या माझी आजी आली माझी आई आली माझी मामी आली मग त्याने सगळं सामान सुमान ते अलग होत्या मागून गेल्या होत्या. ते बाकीच्या बाया सकाळीच गेल्या होत्या. माझ्या आईचा मग ते माझ्या आजीचा मेसेज नंतर आल्यानंतर गेल्या ते. अरे बाबा हो रे तसं झालं हे मागून गेल्या होत्या ते नाही का. बरं पण मग हे संग मग सामान घेतलंच ना मी त्यानं तरी आपण विचारपूस करून घेऊ त्याच्या संग. मग आता किती वाजता आले समजा तुम्ही गुंपाची किती वाजता आली गाडी घेऊन. तरी 9 वाजता 9 वाजता आली माझी गाडी घेऊन. म्हणजे 9 वाजता आले ते नाही का. पाहा त्याची आता घरची आली असती बसून त्याचं जमलं नसतं का. बरं आहे बा आपण काय करू शांताराम चाल बरं हो त्याला विचारपूस करून येऊ काय आहे काय नाही तर तिला माहीत असेल गुंपा पहिले चला. मला तसंच वाटून राहिलं गुंपा मावशीला काही ना काही माहीत असं त्याला पोहोचून दिलं असं हे इकडे आलं असं ते बस स्टँडवर थांबले असं. चला बरं चौकशी करून येऊ काय आहे आपलं. मी काय म्हणत होतो आमच्या घरच्या बाया आहे ते तुमच्या संग सुद्धा सामान सुमान घ्याले नाही हो सोबत होते ना. सांगत होते आम्ही 11-11:30 वाजता म्हणजे विड्रॉल केला सामान सुमान घेतले सगळ्याचे 8-8:30 वाजले आम्हाला. मग तिथं नाश्ता गिस्ता केला मग ते एसटीवर गेले आम्ही गाडी इकडे आलो आम्ही तिघी जणी. आता बाकी काही म्हणलं चला ते म्हणजे आता कसं दोघीला नेलं तर हे नाराज म्हणून मग आम्ही एसटीने येतो म्हणजे जसं आलं तसं. असं हो का. बरं म्हणजे तुम्ही पोहोचून दिलं तुम्ही इकडे आल्या. बरं पण अजून आलं नाही म्हणलं ते काय झालं काय समजायला मार्गच नाही. एसटीच आला नाही अजून बोल राहिले एसटी आला नाही का असं बघ. आता त्याला फोन लावून बारा कुठे गेला काय गेला तर एखादा फोन लावा ना. लावला ना ते फोन बंद आहे ना सगळ्या बायाचे फोन स्विच ऑफ आहे. मग आता आम्हाला पडला प्रश्न मग लावला बळभोले फोन किंवा बळभोच्या घरी असतील पण तिथं बी नाही म्हणते. हो तर आता एसटी स्टँडवर गेला आता बळभो काय म्हणते काय नाही. हो आता ते एसटी तिथून निघाली का फेल पडली म्हणतात काय झालं समजायला मार्ग नाही. बाबा कसंच काय झालं असं अचानक आता काय आता एसटीचं काय झालं असं काय सांगा. बरं पाहता वाट पाहा नाही तर लावून पण बळभोले फोन काय नाही म्हणा. आता आपल्याच काळजी आपल्याच लावा लागेल ना. मग काय तो आता ते काय लावते लवकर गेले का नाही काय माहिती आता. बरोबर पाय तुम्ही फोन लावून त्याला कशा काय म्हणते हाय घरी ते आला का नाही अजून लक्ष्मण. त्याची गाडी नाही दिसून राहिली घरापाशी. हो पाहिलं मी आवाज दिला पण ते काही आवाज कोणा दिलाच नाही मला. घरी कोणीच नाही त्याच्या घरी असून ते मग राहिला का मग आला असं गाडी दिसली नाही गाडी होती का बाहेर ना. घरी कोणीच नव्हतं. हो घराले साखळी लावायला होती आणि घरी कोणीच नव्हतं गाडी नव्हती तर
आम्ही तर आपल्याला पा किती वाजले 6:15 वाजून राहिले हा तरी लगा जा म्हणजे आता आपल्याला इथं काय रातभर बसू दे काय तेच म्हणलं लावा फोन लावा दिले फोन नाही लागू राहिला द्यायचा फोन लावून पाहिला पण ते स्विच ऑफ म्हणून राहिले स्विच ऑफ केला नाही का म्हणजे पाहता असं म्हणजे आपल्याला इकडे अटकून ठेवायचं स्वतः मोबाईल बंद करून ठेवायची त्याला लावा फोन धाब्यावर फोन लावा एखाद्या माणसाले माणूस निघाला का तिथं झोपला म्हणा हा हो भेकाळ माणूस आहे ती त्याला त्याची लट्टावली असं नाही तर आलाच नसेल लेखाचा लावा फोन लावा दिले कुठं आहे म्हणा तसंच दिसते मला हो जरा लुक करेच ते निघाव का नाही हा हो यानं येतो त्यानं येतो नाही का बरोबर थांबा फोनच लावून पाहतो म्हणजे मग क्लिअरच होती पण आता इतके उशीर झाला तरी याचा पता नाही आलो बोंगा बोलतो म्हणला बोला कोण बोलून राहिले अरे का आलं पोंगा ते लक्ष्मणरावचं काय झालं म्हणलं काही आले नाही अजून घरी हा हो 10-10:30 होऊन राहिले हा कसं काय म्हणलं आम्ही दुकान लावायचं थांबलो म्हटलं ते माल घ्यायला येणार होते नसन तसं गोष्टीच्या फटाल्या हा याचा पता नाही काय नाही काय मुक्कामी आहे कुठं आहे म्हणलं ते अरे काय बोलता हो पोहोचले असं ते घरी जाऊन झोपले असं तुम्हाला माहिती नाही मग काय 8:30 वाजताच निघाले इथून ते स्कूटी घेऊन नाही ना बाबा आलेच नाही ते घरी मग काय तर आलेच नाही तर म्हणून तर फोन लावला तुम्हाला कुठं आहे काय आहे तर हा का गेम झाला बा म्हणतात त्याचा अरे बापरे गेम झाला वाटतं कडे बा आम्ही तर कठीणच काम आहे काय बोलता हो फोन लावून बाबडता येईल हो कुठं आहे काय फोन लावला होता का फोन नाही लागून आला म्हणून तर तुला फोन लावला आम्हाला तिथंच आहेत का बा ते आलेच नाही का असं वाटलं आम्हाला राजा तरी म्हणलं ना म्या यायला जाऊ नका मी येतो राजा संग यार काय घोर केला काय सांगा होता फोनही बंद आहे म्हणते बा ठेवतो फोन मी हा हो आम्ही फक्त चौकशी करायसाठी फोन लावला हो त्याच्या घरी जाऊन पाहिजे तुम्ही काय काय नाही तर बहुतेक घरी आले असून झोपले असेल तर काय सांगा तुम्ही म्हटल्याप्रमाणे हो आलेच असं ते घरी मग काय तर कुठं गेले ते मग लय उशीर झाला ना इतकं उशीर लागते का पाऊण घंट्यात घरी येते माणूस बरं पाहतो आता चेक करून काय आहे काय नाही हा हो ठीक आहे ठेवतो मग नमस्कार साहेब नमस्कार म्हणलं आपलं ते 9:30 वाजता जे रामपूर टाईम आहे का नाही हॉल्टिंगचा ते आज कॅन्सल झालं का सांगा आता 11 वाजता आला विचारायला अरे बा का झोपले होते का तुम्ही गेला पोहोचला म्हणलं झोपा आता इथे बस स्टँडवर नाही तसं नाही ना हो साहेब आमचं कसं आमच्या गावचे जे रामपूरचे मी रामपूरवाल्या सोयरा हो तर त्याच्यातनी काही महिला मंडळ आणि काही आमचा एक लक्ष्मणराव दोस्त ते गेलेले आहेत तर ते गाडी पोहोचली नाही म्हणते अजून म्हणून म्हणलं बा गाडी काही फेल गेली झाली का म्हणतात का काही हा तुमच्या ड्रायव्हर साहेबाचा कंडक्टर साहेबाचा फोन असेल तर ते लावून पहा अच्छा म्हणजे रामपूर पोहोचले नाही का अरे बाबा काय बोलता पोहोचले नाही ना आता तेच तर म्हणून त्याचे फोन आले म्हणे बा विचारपूस करून या एस टी गेला का कॅन्सल झाला रात्री कुठं थांबले का काय आम्हाला आम्ही सोयरे द्यायचे इथं मुक्कामाला आहे का बा म्हणून फोन आला द्यायचा आम्ही तर आता यायनं फोन नाही करायला पाहिजे तर मला काय आता मदत काही बंद पडले काय सांगायला पाहिजे बरं आहे बा मी फोन लावून पाहिजे काय तर हो 1 मिनिट तुम्ही बाजून बसा मी बोलतो सांगतो तुम्हाला आवाज देतो 1 मिनिट बरं पहा मग लावून लवकर हो सांगा लवकर तिकडचे काळजी आहेत लोक जरा अजून कोण नाही आले लावा लवकर लावा हो बस बसा ना तुम्ही 2 मिनिटं मी चौकशी करतो 1 मिनिट बस बोला भाऊ वाटच करू राहिलो तू काय म्हणते हा डेपो मॅनेजर काय म्हणते म्हणलं काय तर राजा नसता गोराय ना 9:40 गाडी इथून सुटला म्हणे हा गाडी कसा नाही पोहोचला तिकडे तेच विचारासाठी पाठवून तुम्हाला गाडी गायब कुठं झाली म्हणतात ती इथं पोहोचली नाही ना म्हणा रामपूरला त्यात आमच्या गावचे लोक आहेत म्हणा हो ना काय आता विचारलं ना त्याला मी विचारपूस केली ते म्हणे निघाला म्हणे 9:40 पोहोचत असेल म्हणे मदत काही प्रॉब्लेम आला असेल पोहोचन म्हणे अजून ड्रायव्हर साहेबाला फोन लावला स्विच ऑफ द्यायचा कंडक्टरचा बी अरे हो ना आपण त्याला म्हणणं पोहोचलं नाही ना म्हणा मदत काही झालं का पहा ते करा ना म्हणा चौकशी त्याची ना सांगतो म्हणे ना त्याला आता दिवसभरात त्याचं डोकं का काम करते का मग ते म्हणे थांबा ना म्हणता सांगतो ना म्हणे मीच तर काय जाऊ म्हणे आता गाडी कुठं गेली तर त्याच्या म्हणजे आता गाडी मग गेली कुठं म्हणतात तू बरं आहे बा मी नंतर फोन करीन तुला काय होते तर काय तिथेच थांबतो जरा भरा हो ठीक आहे मग हो थांबतो मी अर्धा तास थांबतो आता काय म्हणते पाहतो अजून हो ते आता म्हणे मी सांगतो म्हणे अजून काय आहे काय नाही खोल फिटिंग करतो म्हणे आता भांडण टेन्शन आता यायची भांडण नेहमी चालूच राहते सासू सुनाची आता काय होतं कविता काय झालं काय म्हणलं काही अजून बोलल्या का तुझ्या सासू म्हणलं बाई मी काय म्हणतो आमच्या भाचीला तकलीफ व्हायला कामा नाही बरं तुमचा आता एवढ्यात लय वाढून राहिला आता सांगू राहिला आता काय झालं अजून तसं काही नाही यावेळेस ते कसं आमच्या घरचे आले नाहीत म्हणलं तुमचे भातजवळ आले नाहीत धाब्यावर निघाले होते पण अजून काही घरी आले नाही एक तर पैसे आहे त्याच्यापाशी म्हणून म्हटलं काळजी वाटत होती कोणाला तुम्ही जरासं विचारपूस करता का कुठं काय काय आहे कसं काय तर आमचा फोन नाही लागून राहिला आता अजून हे टेन्शन आलं आता आतापर्यंत मी आता भूषणची आई आली नाही अजून 10:30 वाजली एस टी आली नाही काय झालं काय नाही त्या विचारात आणि आता हे तुम्ही सांगून राहिले अशा आणि एक तर पैसे घेऊन येऊन राहिले म्हणता लक्ष्मणराव काय गाडी नेऊन राहिले काय नेऊन राहिले ते नाही गाडी नाही आले ते त्याचा कोणतरी पाठलाग करत होते म्हणून त्यांनी गाडी कुठेतरी ठेवली आणि बसने येणार होते आता त्यांचा मला 9:30 वाजता मी त्यांना फोन केला होता तर तेव्हा ते गाडीत बसले होते अच्छा म्हणजे लक्ष्मण एसटीने येऊन राहिला होता नाही का बरोबर ठीक आहे म्हणजे आमच्या घरच्या बाई हे ते सगळे समजा एसटीतच येऊन राहिले येतील काही काळजी करायचं काम नाही बहुतेक जरा असं कसं मागं पुढे होते एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येते गाडीले येऊ शकते ते अर्धा तास पाहू आपण वाट बरं मग तसं करावं लागेल नाही काही समजलं तरी पण फोन लावून पाहिजे तुम्ही इकडे तिकडे हो कोणाची थांबले तुमले काय धाब्यावर हे ते हो त्या धाब्यावर माझ्याकडे नंबर नाही बाबा इकडे आला कविता ताई म्हटलं आपले लक्ष्मणराव कुठे आहे म्हणलं आले नाहीत का घरी अजून नाही ना त्याच्यासाठीच आली होती ते की म्हणे बा लक्ष्मणराव आले नाही तर कसं काय आता मला म्हणे फोन लावा इकडे तिकडे होतं धाब्यावर फोन लावून राहिलो होतो आला ना धाब्यावर लावला फोन आता सांगितलं मला आलो पण 8:30 वाजताच निघाले म्हणे ते एसटी निघून राहिले त्याची कल्पना नाही द्यायली गाडीनं गेले म्हणे ते मला तर वाटते ते बहुतेक वड व्हायचे किंवा कोणाच्या तरी घरी मुक्कामी थांबले 100% एसटी कॅन्सल झाला हो एसटी नाही कॅन्सल झाली ना एसटी तर निघाली होती तिथून आताच फोन लावला होता शादार भाऊन मग काय एसटी डेपोवर पता लावला ना
एस टी निघाली म्हणते नाही का? मग आली कोण नाही इथपर्यंत? हां थांब मी हे बा बाकीचे स्टॉप आहे का नाही मंदातले त्याला मी फोन लावतो. आपल्या गाड्यावाले ओळखीचे आहेत, फोन लावून पता काढतो मी काय एका मिनिटात नाही. जर तिथं आले असेल तर मग समजतेच कुठं फेल पडली तर. 1 मिनिट. पहा फोन लावून पाहा तुम्ही. हो येतो मी. हो ठीक आहे. मोठे पंचायत झाले आता. मागून बाया बी नाही आल्या अजून. एसटीचा पत्ता नाही काय आहे काय नाही. लावा फोन लावा कोणत्या गाड्यावाल्या आहेत तर. जा ना बाई कविता, जाय तू घरी, काळजी करू नको. मी हवा काही काळजी करायची नाही. जा तुम्ही घरी जा, मी सांगतो काय झालं तर. जा जा. आता मी काय करतो, पहिले गाडीवाल्याला फोन लावतो. नाही तर काय मला तर वाटतं गुरुजी इथं मुक्कामी राहिले काय सांगायचे सगळेचे सगळे नाही का? हो पाय तुम्ही आता तिकडे पाहतो गुरुजीला फोन लावतो. 1 मिनिट. ते गाडीनं आले नाही एसटीनं आले बा, म्हणजे त्याच्या मग चोर लागला होता नाही का? असं म्हणजे असं तुम्हाला फोन आला होता आणि तिथून मग ती एसटीत बसले तेव्हापासून काही फोन लागलाच नाही. मग बस 9:30 वाजता मी फोन लावला होता त्यांना. आता ते म्हणे की बा असं झालं, माझ्या मागे चोर लागलेले आहे आणि मी आता एसटीने येऊन राहिलो. नंतर मी 10:15च्या पुढे 10:20ला फोन लावला तर मग ते फोनच नाही लागले. तेव्हापासून शिवच्या बस अजूनही लागला नाही. आता मग शेवटी मामाला भेटले, शिवलाल मामाला. म्हटलं असं झालं, आता काय करावं काय नाही. तर मग त्यानं असं इकडे तिकडे चौकशा केल्या. आता काय आहे काय नाही अजून काही समजायला मार्ग नाही. असं हो ना, तेच म्हणलं आम्हाला शिवलाल भाऊन सांगितलं असंच झालं म्हणे बा. हो पहा म्हणे जाऊन, म्हणून आता इकडे आलो आम्ही. आता आम्ही आता संकटात आहोत, तुम्ही आता आहे. पण आता सगळेजण एसटीतच आहे म्हणजे काहीतरी एसटीच मनात फेल पडली का काय झालं आणि काय नाही काही समजायला मार्ग नाही आता. तर मी तर म्हणतो आता बहुतेक पोलीस स्टेशनचाच मार्ग आपल्याला पकडण्यात मजा राहील. बस हे बा तेच मार्ग आहे. आता त्या एसटीचं काय म्हणते तिथे डेपोतनी फोन लावला का मग तुम्ही? ती चौकशी केली. तिचे साहेब काय म्हणे डेपोतले की बा एसटी बरोबर आपले 9:40 निघाली म्हणे इथून. तर मग त्याच्यानंतर मग आता ते बाकीचे गाव घेत गेले म्हणे बा. तर आता तुमच्या गावात पोहोचले नाही तर मग त्याने फोनही लावून पाहिला ड्रायव्हरले. तर ड्रायव्हर नाही ना कंडक्टर नाही कोणीच फोन नाही उचलू राहिले म्हणते. त्याची शिवच्या बाय म्हणते. मग एसटीच गायब झाली का मग पूर्ण? म्हणजे त्यातलं कोणाचे फोनही लागत नाही, ड्रायव्हरचाही नाही, कोणाचाच नाही. मग एसटी गेली कुठं? मग त्याच विचारात आम्ही आता की बा आता पुढे मार्गदर्शन काय घ्यावं. तर आता आम्ही चालू सरपंचाच्या घरी. आता काय होते काय नाही तर तिथे विचार करून ते निर्णय घ्यायचा आहे आता. म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं का काय कसं करायचं ते आता पाहू. पण लवकर पहा बापा, मला काळजी वाटू राहिली पोराची. हो ना, एक तर पैसे येऊन राहिला म्हणजे घेऊन ते कायच करा आता. किराण्यासाठी माल घ्यायसाठी पैसे आणले होते त्यानं. अरे बाबा पैसे म्हणजे किती रुपये म्हणजे पैसे आणून राहिला होता का ते? मी आता सांगितलं आता पहिला 2,40,000 रुपये त्याच्या खिशात. एका चुंबडीत बांधून ते त्याच्या मग चोर लागला म्हणून ते एसटी नेऊन राहिले होती. असं झालं ना. बस बरोबर आहे. त्याच्यानं गेम झाला वाटतं त्याचे हे 100%. पाहू आता काय करायचं काय नाही. तर सरपंचाला भेटू आपण, त्याच्यावर मार्ग काढू काहीतरी आता. हो आता एसटी गेली तर गेली कुठं. याचा तर आता खाडा निवाडा कराच लागेल आपल्याला. ठीक आहे चला तिकडे चला सरपंचाला भेटून घेऊ. करा आता उचलतच नव्हता बरं फोन या शिवल्याचा. पण असं वाटते फालतू काही अर्जंट असेल काही. नाही तर आता उचलायलाच पुरत नाही. कोण की काही ना काही चुकाट असते त्याचा. बोला शिवलाल भाऊ काय राजा इतकी रातचे फोन काय अडचण आली आता? काय होतं काय साईड लावला फोन? काय राजा काहीतरी अर्जंट असेल म्हणूनच रातचा फोन लावला असेल का नाही? काय गुरुजी तुम्ही हे बा मी काय म्हणतो, आमच्या घरच्या बाया म्हणलं हे 7-8 रामपूरच्या तुमच्या घरी आल्या का म्हणलं मुक्कामी कमी. उशीर झाला ते हर्टिंग टाईम काय आला का नाही काही समजायला मार्ग नाही. नाही बा माहिती तर काय आलं नाही कोणी. काऊन म्हणजे घरी पोहोचलं नाही का? तेच चौकशी सुरू आहे. म्हटलं बा तुमची इथं आल्या का कदाचित. आता बडभोची तिथे त्याने फोन लावला म्हणते. चौकशी केली तिथं काय नाही म्हणते. आता मी म्हटलं कदाचित बा तुमची इथं असेल मुक्कामी. आता जवळ असेल घर तर तिथून. तर मग तुमची इथं आल्याच नाही का? हो ना, आपण मग बायाने एखादा फोन तर करायला पाहिजे तुम्हाला की बा आम्ही इथं तिथं काही म्हणजे फोनही नाही आला का द्यायचा. तेच तर गडबड झाली. एकाही बाईचा फोन नाही लागू राहिला. जितक्या 7-8 जणी आहेत की नाही सगळ्या बायाचे फोन स्विच ऑफ आहेत. मग काय करावं माणसानं? काय कसं काय शोधावं मग मी आता सगळ्याचे म्हणजे मोबाईल स्विच ऑफ म्हणजे काय नवीनच प्रकरण दिसून राहिले. आता कसं काय असं बा काही समजायला मार्ग नाही. आपण हे बा मी करतो चौकशी कोणाची तर जर मुक्कामी असतील तर. अजूनही काय काय नाही तुम्ही करा मी करतो. आता कसं आता मी तर काही सांगू शकत नाही. माझ्या घरी तर काय आलं नाही ते. आता ते तर झालं पण लक्ष्मीराव आले नाही म्हणते. 2.5 लाख रुपये घेऊन येऊन राहिले होते ते. त्याचा त्याला पता नाही. त्याची गाडी कुठं आहे ते कुठं आहे. धाब्यावर फोन लावले म्हणजे आता पताच नाही त्याचाही बी. 2.5 लाख रुपये घेऊन येऊन राहिले होते म्हणते. आता काय झालं असं काय नाही. ते एक अजून नवीन प्रकरण. अरे बाबा असं हे बा मी काय म्हणतो बा शिवलाल भाऊ आपल्या फाट्यावर राजा मला ओळखलं होतं. हो त्या दिवशी परवा दिवशी मी आलो होतो का त्या दिवशी उशीर झाला मला झेंडावंदनच्या दिवशी. तर तिथं एका चोरानं मला म्हणजे कसं गाडी अडवली. 28 लावली त्यानं अशी त्याची ते बुलेट 2 दिला माझा मला. त्यानं काय सांगा तुम्हाला खरं बोललेलं बरं. म्हणजे काढ म्हणे पैसे पण माझ्या पैसे 500च्या वर नव्हते. तर त्यानं 500 घेतले नाही. लाखानं मारतो म्हणे हात आम्ही. 2 दिला जमाळा 2 दिला मला घराकडे पाठवून. तर मला त्यानं तर काही केलं नसेल बा. बहुतेक त्यानं काही सांगता येत नाही बा त्या लक्ष्मणचं. अरे बाबा मग तुम्ही आता सांगता का राजा? लोक सतर्क तर झाले असते कमीत कमी. आधी जर सांगितलं असतं तर काय सांगता आता. मारलं तर सांगत असते कोण राजा. कोणाला सांगा वाटतं कसं. मग काय 2 दिवसाचं तोंड असं सुचलं होतं मग मला माहीत. मग काय तर आता ते पाहा तुम्ही बा. बहुतेक मला वाटते तिथंच काहीतरी असलं पाहिजे कोणतरी असा उच्च आहे का असा लंबाई तोंड्या. तो सारखा समजा असा बिलकुल म्हणजे खतरनाक गुंडा दिसते मला. गुरुजी राजा आता मी हो का ते का मासुलत भाऊ का कोण मास भाऊ राजा लंबाई तोंड्याने हिंदी बसले आपले. आता आम्ही कोणत्या चिंतेतून तुम्ही राजा मजा करू राहिले. बरोबर पाहतो आम्ही काय आहेत आता चौकशी तिकडच्या यायला पाहतो. ते जरा भिनभिनीत आहेत काय काय नाही पाहतो जरा शोध घेऊन. बरोबर पाहा आता काय मी बी जरा चौकशा करतो कुठं गेले आले का. ठीक आहे तुम्ही आम्ही केलं आम्हाला तर काही बा सुगा लागून नाही राहिला. हो एसटी आता डेपोले फोन केला तर डेपोवाले म्हणते गाडी तर गेलेली आहे बा. हो आता तुमची इथं पोहोचली नाही पोहोचली ड्रायव्हरचा फोन नाही लागून राहिला. आता काय आहे तेच तर आता विचारात पडले. तर म्हणून म्हणलं तुम्ही काही आता इकडे तिकडे संपर्क केला वाटते ना.
काय म्हणतो, आता तुम्ही कोणाला फोनही लावू नका आणि चौकशा करू नका. सगळं डिटेल मला लक्षात आलेलं आहे. हे घटना अशी घडली, गुरुजी ज्या दिवशी 15 ऑगस्टला संध्याकाळी रातचे गेले, तर तिथं फाट्यावर 8:30-9च्या दरम्यान अंधाराच्या ह्याच्यात गुरुजीला त्याने पकडलं आणि त्यांच्यापासून पैसे हिसकावायचा प्रयत्न केला. पण गुरुजीच्या खिशात काही खडकू निघाला नाही, म्हणून गुरुजीला 2 जांभळात दिल्या, गुरुजीला काढून दिलं. आत्ता मी गुरुजीला फोन केला तर त्याने मला ही घटना सविस्तर सांगितली. म्हणून मी म्हटलं बा की या घटनेची पुनरावृत्ती इथं झालेली आहे. कारण की लक्ष्मणराव, आत्ता बबनरावचीच गोष्ट आहे, किराणा माल घ्यायसाठी 2.5 लाख घेऊन येऊन राहिले होते. त्याची चुणूक बहुतेक त्याला लागली असं त्याच्या घरच्या बाईने सांगितलं. स्कूटीच्या मागं ते माणूस होता म्हणते. म्हणून मग लक्ष्मणराव एसटीनं आले, तर एसटीच्या मागेही सुद्धा ते लागले असू शकते. आणि फाट्यावर त्यानं बहुतेक काहीतरी गेम केलेला आहे आणि एसटीच पुरीच त्याने कुठं नेली काय नेली असा मा अंदाज बोलून राहिला. म्हणजे लक्ष्मणरावच्या मागावर होते ते समजा, नाही का? बरं, मग आता एसटी त्यानं मग असं कसं काय समजा, एवढी मोठी एसटीत बाकीची पब्लिक हे ते समजा. नाही ना, तसं नाही ना हो सरपंच साहेब. ते कसं आहे, फक्त त्याच्यात रामपूरचेच लोक राहिलेले आहे. कारण की अगोदरच्या स्टॉपवर मी 1-2 फोन केले, गाडीचे आता माझी वैकी आहे. मी म्हटलं बा संध्याकाळचा रातचा एसटी आलता का, तर सगळे म्हणे हो येऊन गेला. म्हणजे रामपूर फाट्यावरूनच ते गाडी गायब झालेली आहे. हो, मी आपलेच माणसं आणि आपल्या जिकडच्या बाया त्याच्यात आहे, बाकी कोणी नाही. बाबा, म्हणजे गाडी समजा रामपूर फाट्यावरून समजा बहुतेक किडनॅप तर केलं नसेल का नाही गाडीच्या गाडीच? बिलकुल इथूनच किडनॅप झाली ते रामपूर फाट्यावरून. काऊन की अगोदरच्या स्टॉपवरची मी चौकशी केली बा. हो, तर आता फक्त आपल्या गावातल्या गुंपा मामी आमच्या आणि बाकी अजून काय 2-4 बाया आल्या वाटते गाडीतनी. आणि बाकीच्या जे राहिल्या ते त्या एसटीतच आहे आणि लक्ष्मणराव एसटीत आहे, असं 100% आता समजा अंदाज आलेला आहे. हे आता किती पिस्ता हे? हो, पण मी म्हणतो त्या किडनॅपरले काय जे काय पैसे घ्यायचे लक्ष्मीचे घ्यायला होते, त्याला काढा लागत होतं, रट्टे द्यायला होते. पण हे बाकीच्या काय दोष आहे त्याच्यात नाही. एसटीच गायब केली का त्यानं? हो, पण नेमकी घटना अशीच झाली शिवला सांगते असं थोडी आहे की तर्क आहे आपल्या सगळ्याची. तरी मी आता पोलीस स्टेशनला फोन लावून त्याला इन्फॉर्म करून देतो की बा असं जी घटना घडलेली आहे, आमच्या गावची इतके लोक आलेले नाही, त्यामुळे कसं लवकरात लवकर त्याची तजवीज करा. कुठं गाडी आहे, एसटी आहे, याचा तुम्ही शोध लावा. मी काय म्हणतो, तुम्ही थांबा, जराशी गडबड करू नका. अर्धा तास वाट पाहू आपण काय होते काय नाही. जर कदाचित त्याचा फोन आला हो, जर त्याने किडनॅप केली असेल तर ते फोन करणारच आहे. काही ना काहीतरी मागणी करणच ना ते. त्याशिवाय गाडी सोडते का? काय म्हणतो, काही कोणाची वाट पाहू नये आपण. आपल्या गाड्या काढा, लवकरात लवकर आपण आपल्या त्या फाट्यापासून इकडे तिकडे परिसरात दुंडा. चला थांब ना देदास, तू काही हे बा असं नको करतो. निरा गाड्या काढा. कुठेही आपलं बसले सर जंगल हिंडत काही आपलं पहिले डिटेल पता काढा लागेल आपल्याला, कुठं आहे काय आहे. थांबा तुम्ही अर्धा घंटा वाट पहा, काय म्हणते काय नाही. सगळी परिस्थिती लक्षात येत तोपर्यंत काय होते काय नाही. तर मग पोलीस स्टेशनला फोन करू. आपले मार्ग आपण पाहू काय करायचे तर. अरे पण मग तिथं तर निघून नाही जाईन ना ते. आता हे बा लवकरात लवकर आपल्याला कोशिश करा लागल, निघा लागल. नाही ना बा, किती वाजले आता? 11:15 वाजून राहिले. मग किती वाजता गाडी निघाली? तिथून 9:30. आता लोक काय राहिले ते कुठं गाडी नेली त्यानं. 100% काहीतरी कुठं ना कुठं त्यानं त्याला बंदिस्त केलेलं आहे. आणि ते पैसे वसूल करायसाठी आपल्याला एखादा फोन लावणारच आहे किडनॅपर म्हणल्यावर. मग आता पोलीस स्टेशन लावू नये का? मग थांबू का? अर्धा तास थांबता मग? अर्धा तास थांबू आपण. आपल्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये बसू तोपर्यंत काय आहे काय नाही विचार करू त्याच्यावर चांगला सविस्तर. नंतर आपण करू काय करायचं ते. तसं करा मग. चला, हो, तिकडे हॉलमध्ये चला, पाहू आपण काय करायचं काय नाही, तर त्याच्यावर नियोजन करून टाकू. चला सगळे चला तिथं हॉलमध्ये चला.